नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे गौतमी. गौतमी, खूप खूप स्वागत तुझं. थँक्यू. सगळ्यात पहिला प्रश्न, महाराष्ट्र फाईल्स एक धमाकेदार गाणं तू केलंस हो आणि हिंदी लिरिक्स त्या गाण्याचे आहेत. हा तर आतापर्यंत अनेक तुझी वेगवेगळ्या गाण्यांमध्ये वेगवेगळ्या रूपात आम्ही तुला बघितलंय, हो हो पण हा सिनेमा खूप खास आणि स्पेशल तुझ्यासाठी असणार आहे, कारण 10 वर्षांपूर्वी ऑलमोस्ट हे गाणं शूट झालं होतं. हो हो तर ह्या सगळ्या प्रवासाबद्दल. खरं तर मराठी मूवी आणि त्यात हिंदी सॉन्ग माझ्यासाठी हे नवीन होतं. मी मराठी बरेच गाणे केले आहेत, अल्बम सॉन्ग केली आहे, मूवीचे सॉन्ग केले, पण मराठी केली. हिंदी हे माझं फर्स्ट सॉन्ग आहे आणि खूप छान आणि एकदम धमाकेदार गाणं आहे. मला स्वतःला खूप आवडलंय आणि हे प्रेक्षकांनाही आवडणार हे मला गॅरंटी आहे. का तर प्रेक्षक वर्गाने भरभरून प्रेम दिलं, पण आता हिंदी गाणं त्यांनाही ती उत्सुकता असणार आहे की अरे हा हिने आता काय केलंय. खूप छान अनुभव होता मला. पण मला सांग, आता 10 वर्ष ह्या गोष्टीला झाली आहे, पुला करून बरंच पाणी वाहून गेलंय. म्हणजे गौतमी आधीची आणि आताची खूप फरक आहे. हो हो तर जेव्हा 10 वर्षानंतर हे गाणं प्रेक्षकांसमोर येत आहे, तर ॲज अन आर्टिस्ट तुला काय भावना काय आहेत? की त्याच्यानंतर बरीच हिट गाणी तू दिली आतापर्यंत. भावना म्हणजे हे मला आनंद कसलाय की प्रेक्षकांसाठी मी नेहमी काहीतरी वेगळं घेऊन येते आणि हा मला चान्स मिळतो. खरं तर हे राठोड सरांचं मी मनापासून आभार मानेल. हा चान्स त्यांच्यामुळे आलाय आणि ह्या गाण्याचं शूट आम्ही 4 वर्ष झालं केलंय. हो, 4 वर्ष होऊन गेलेत ह्या गाण्याला. मी ज्या वेळेस ट्रेंडिंग सुरुवात माझी झाली ट्रेंडिंगची, त्यावेळेस हे गाणं मला राठोड सरांनी आमची मीटिंग झाली आणि हे सगळं काही झालं. म्हणजे तेव्हा हे गाणं झालं. मी अशी उत्सुक होती की अरे मी राठोड सरांना सारखं फोन करून मी बराच त्रास पण दिलाय की कधी येणार आहे, आता किती किती दिवस होऊन गेले सर, कधी गाणं येणार आहे. हे असं करत करत गाणं शेवटी आत्ता आलं आणि ते हे खूप छान झालं. पण या 4 वर्षात तुला हिट मशीनची सवयच लागली आणि गाणी हिट झाली आहेत. हा? तर ते हे सगळं प्रेक्षकांमुळे. पण मध्यंतरी आपण जेव्हा बोललो, तर तुझ्या मनात अजून एक खंत आहे की गेल्या 2-3 वर्षात जर का आपण बघितलं, तर तुला अनेक वेगवेगळ्या गाण्यांसाठी विचारणा झाली. हो त्यातलं सखूबाई पण तुझं खूप चांगलं हो हिट झालं हो होतं. हो हो. पण गौतमीला अभिनेत्री म्हणून आम्ही कधी बघूया? फुल फ्लेज अभिनेत्री म्हणून तुला सिनेमा करायला आवडेल का? ती ती तो क्षण कधी येईल? खरं तर मी ह्या गोष्टीचा विचार केला नव्हता अजिबात की मला मूव्ही पण करायचा आहे. म्हणजे मला ऍक्टिंग जरा थोडीशी कमी, मला डान्स खूप फेवरेट आहे माझा. ऍक्टिंग म्हटलं की थोडस मी नाही नाही असं, आणि मला मूव्ही येऊन पण गेलेत. मी स्वतः नाही म्हटलीये हो. की मला नको, मला त्यात गाणं असेल तर आवर्जून सांगा, मी असं सांगितलंय. मग ह्या अशा गोष्टी पण आता मी स्वतः आवर्जून, मी एक मूव्ही पण केलाय. हम्म. आता आपण ह्या मूवीचं बोलू, पण मी ऍक्टिंग केलीये, मूवी केलाय, तो पण लवकरात लवकर येईल आणि मी आता ऍक्टिंग पण करणार आहे. जे जे पुढे काम येतील ते सोडणार नाही, ते प्रत्येक काम करणार आहे. आणि तुझी रील आम्ही बघतोस, तर आणि त्यामुळे एक उत्तम अभिनेत्री आम्हाला मिळाली. रील मध्ये ते दिसतंच हो आम्हाला. हो हो. नाही, छान आहे. प्रेक्षक वर्ग नेहमी भरभरून प्रेम देत असतात. आणि हेच प्रेक्षक वर्ग असतो की तो स्टार मेकिंग हो घडवतो. हो तसं हो गौतमीच्या बाबतीत झालं. म्हणजे आधीची गौतमी खूप वेगळी होती, आता गौतमीमध्ये खूप बदल जाणवलाय. तुला काय वाटतं, ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून किंवा इंडस्ट्रीचा एक भाग म्हणून, की काय बदल गौतमीमध्ये घडला आहे? बदल मला म्हणजे मी सुरुवातीची गौतमी म्हणजे अशी बिनधास्त होते. आत्ताही आहे असं नाहीये, पण त्यावेळेस जरा खूपच बिनधास्त होते. मी प्रत्येक स्टेजवर गेले की मला संपला विषय, की समोर कोण आहे काय आहे मला काहीही कळत नव्हतं. पण आता कसं आहे, ज्या वेळेस ह्या गोष्टी ट्रोल झाल्यात, बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्या, त्यानंतर बरेच आपल्याला बंदिस्त असं की अरे हा आता हे केलं तर कसं होईल, अरे हे केलं म्हणजे मी आता कुठलीही गोष्ट करायचं म्हटलं की मी 10 वेळा विचार करते की ही मी करू का नको, ही योग्य आहे का नाही. या गोष्टीत बऱ्याच बदल घडलाय. पहिलं कसं की अरे हा चल झालं, बिनधास्त चल तर बिनधास्त बिंदास एकदम. केलं संपला विषय असं. पण नाही, ठीक आहे, मी ट्रोल झाली ते पण चांगलं होतं माझ्यासाठी, आणि हे ट्रोल करणं पण गरजेचं होतं की मी कुठेतरी थांबणं गरजेचं होतं, आणि हे बेस्ट झालं. मला एक नवीन चांगला अनुभव मिळाला. पण जसं तू आता म्हटलीस ट्रोल झालीस, आम्ही बघतो की बऱ्याचदा कुठल्याही छोट्याच्या गोष्टींमुळे आर्टिस्ट ट्रोल होतात. हा हा. सोशल मीडिया आपण कोणाचं होता तोंड थांबवू होता शकत नाही. हो. तुझ्या बाबतीत पण ते घडलं. हम्म, पण बऱ्याच गोष्टींना तू धैर्याने सामोरी गेलीस. हम्म, बऱ्याच ट्रोलर्सला तू सडेतोड उत्तर पण दिलंस. हम्म, तर एक पब्लिक फिगर म्हणून हम्म. तू या सगळ्या गोष्टींकडे कसं बघते? मी
मी ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. ट्रोल जे म्हणतात ना ते नाही, चल जाऊ दे. मी सुरुवातीला बराच म्हणजे मला स्वतःला मनस्ताप करून घेतला. एक होतं ना की अरे आता काय लोक काय म्हणतील, आता असं झालं तर काय होईल, या गोष्टींकडे मी खूप लक्ष दिलं सुरुवातीला. आणि मी याचा मनस्ताप पण करून घेतलाय किंवा मी झोपले नाहीये रात्रभर. सकाळी उठलं की मी विचार करायचे अरे आता काय नवीन, काय आहे का नवीन, परत काही नाही ना झालं. या गोष्टींची मला भीती वाटायची. पण ह्या गोष्टी जशा जशा घडत गेल्या मी थांबले नाही. माझ्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत ते मला सपोर्ट करणार आहेत, ते मला पुढे ढकलणार आहेत, मागं खेचणारे नाहीयेत. तर त्यांनी सपोर्ट करून मी आता इथपर्यंत आली. तर मला आता ट्रोलिंग ह्या विषय काही वाटतच नाही. उलट मी म्हणते की मला ट्रोल करा, मला चांगलं म्हणू नका. उलट ट्रोल केलं की मी अजून चांगलं आहे, ट्रोल करा, पण प्रेम असंच द्या. वा, प्रत्येक गोष्टीचं हे असतोच एक फायदा. हो हो, आपले ट्रोल करणारे म्हणजे 10 पैकी 3 असतील, 4 असतील, पण 6 आपले आहेत ना. हो, हो. बरेच लोक त्या आहेत 6 की लोकांचा पाठबळ खूप हो महत्वाचा हो, आहे. खूप महत्वाचं आहे. आणि ते नेहमी आपल्या साईडनी असतात, नेहमी मला सपोर्ट करतात. ज्या ज्या लोकांनी ट्रोल केलं त्यांना उत्तर द्यायला माझ्या अगोदर ते असतात, तर ते मला छान वाटतं. पण याचा कुठेतरी फॅमिलीला पण काही त्रास? फॅमिलीला झाला आता त्रास, आईला झाला, मला झाला ह्या गोष्टींचा. पण ठीक आहे ना, आता तिला पण काही वाटत नाही. बरं, आपण म्हणतो की एक मॅन में दो तलवारें नहीं रह सकती. या सिनेमात एक तुझा आयटम सॉन्ग आहे, तू हिंदी केलंय, आणि सपना जे हिंदी तिने मराठी आयटम सॉन्ग केलंय. हो हो हो. आणि आम्ही इव्हेंटला पण बघितलं, दोघांमधलं बॉन्डिंग खूप छान होतं. तर त्याबद्दल नाही म्हणजे सपनाताई खूप छान आहे. ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम भेटले, मी पण असं मला पण उत्साह होता की मी कधी त्यांना भेटते. मी दादांना बोलले, त्या पण आहेत का? हो, मी त्यांची फॅन आहे. मी त्यांना भेटल्यावर मी त्यांना पहिलं बोलले की मी तुमची खूप मोठी फॅन आहे बरं का. आणि त्यांचा स्वभाव सपनाताईचा खूप छान आहे. म्हणजे त्यांनी खूप छान माझ्याशी बोललेत. म्हणजे असं असतं ना की हा ठीक आहे चल, नाही असं नाही. आम्ही शेजारी बसलो, गप्पा मारल्यात, छान आम्ही डान्स केला सोबत. तर छान वाटलं मला त्यांच्यासोबत भेटून. आणि मी पुन्हा चान्स मिळाला की नक्की भेटेल त्यांना. वा, वा, वा. एक सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, सगळ्यांच्या वतीने मी तुला विचारतोय. लग्न कधी करणार विचारणार आहे का? गौतमीला कसा मुलगा हवाय, ती लग्न कधी करणार? नाही, आता मला लग्नच करायचं नाहीये. नाही, ज्यावेळेस मी अजून लग्नाचा विचार केला नाहीये, मला अजून पुढे जायचंय. हे मला असं वाटतं की हे एवढं माझ्यासाठी सर्व काही असं नाहीये. मला अजून बरंच पुढे जायचंय, गाणी करायची आहेत अजून खूप, मला करिअर करायचंय. आणि नंतर मी लग्नाचा विचार करत. आणि भेटला तर चांगला, नाही तर तरी कसा मुलगा हवाय गौतमीला? नाही, असं काही नाहीये माझं. थँक्यू सो मच थँक्यू गौतमी. थँक्यू थँक्यू. आणि तुझ्या इतर गाण्यांप्रमाणे हे गाणं पण सुपरहिट आहे. नक्की छम्मो गाणं सर्वांनी बघायचंय. 29 मेला हा मूवी चित्रपट येणार आहे, द महाराष्ट्र फाईल्स. आणि सर्वांनी बघायला आवर्जून जायचंय. आणि त्यातलं माझं छम्मो हे गाणं बघायचं म्हणजे बघायचंच, हे धमकी समजा. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू ऑल द बेस्ट. थँक्यू.